बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा, याचे 4 भाग, त्याचं आपलं वाचन आणि निरूपण पूर्ण झालेलं आहे. आज आपण भाग 5वा पाहणार आहोत. आपले 103 ओव्या झालेल्या आहेत आणि 8 श्लोक झालेले आहेत. आज आपण 9वा श्लोक आणि 104 ओवीचे पुढे पाहणार आहोत. ते अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊन पुढे जाऊयात. अध्याय नंबर 12 म्हणजे हा भक्तियोग आहे. या भक्तियोगामध्ये भगवंतांनी स्वतः अर्जुनास भक्ती संदर्भात उपदेश केलेला आहे. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती याच्यातली कुठली भक्ती श्रेष्ठ, यातले भक्त कुठले श्रेष्ठ, हे यात सांगितलेलं आहे. आणि सगुण भक्तीचे फायदे, निर्गुण भक्तीमध्ये कसा त्रास होतो, माणूस कसा त्रासून जातो, त्याला थंडी पियावं लागते, थंडी पांघरावी लागते, पाऊस, थंडी, ऊन, वारा, पाऊस, याच्यात हे सगळे याचे थपेडे सहन करावे लागतात, वगैरे वगैरे. याचा सगळा उहापोह आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. तर भगवंत अर्जुनास उपदेश करताना असं म्हणतात की तू तुझं चित्त आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. म्हणजे तुझी जी तू जी काही कर्मे करशील ती सर्व मलाच येऊन मिळतील आणि त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात दुजेपणा उरणार नाही. म्हणजेच तू माझ्याशी एकरूप होशील, म्हणजेच मद्रूप होशील, म्हणजेच मुक्त होशील. त्या अगोदर भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की तुझी जी कर्मे आहेत ती कर्मे मला अर्पण कर. आता कर्मे कुठली कुठली असतात? कर्मे कायिक असतात, वाचिक असतात, मानसिक असतात. ही सर्व प्रकारचे कर्मे तू मला अर्पण कर. म्हणजे मी केलं, त्याचा करता मी आहे, असा मीपणा टाकून देऊन तू जी काही कर्मे करणार आहेस ते मला अर्पण कर. म्हणजे तुझा भाव शुद्ध होईल आणि तू वाईट कर्मे करणार नाहीस. आपण भगवंतासाठी कर्म करत असताना चांगलीच कर्म करणार, आपण वाईट कर्म करू शकत नाही ना. एखादा दरोडेखोर समजा दरोडा टाकायला चालला आणि त्याला ही ज्ञानेश्वरी ऐकलेली त्याच्या डोक्यात असेल की आपण जे काही कर्म करतो ते भगवंताला अर्पण करायचं आहे, तर मग तो दरोडा भगवंताला अर्पण करू शकेल का? नाही करू शकणार. म्हणजे तो त्या वाईट कर्मापासून आपोआपच लांब राहील. म्हणून भगवंत म्हणतात की जी कर्मे तुम्ही करता ते मला अर्पण कर. याचे 2 फायदे. एक तर तुम्ही वाईट कर्म करणार नाही, दुसरी गोष्ट तुमचा अहंकार नष्ट होतो. मी केलं, मी केलं. आपण भगवंताला कर्मे अर्पण करतो म्हणजे काय, भगवंताच्या कृपेमुळे माझ्याकडून होतंय असे भाव आपल्या मनामध्ये येतात आणि आपला अहंकार आपोआपच नाहीसा होतो. आणि अशी जी कर्मे भगवंताला जे अर्पण करतात त्यांच्या सर्व इच्छा भगवंताला पूर्ण कराव्या लागतात. आणि भगवंत अशा भक्तांना भगवंताच्या कुटुंबापैकी एक मानतात. आता कुटुंबापैकी एक मानल्यानंतर मग काय, त्यांची सर्व संकटे कोण दूर करणार? भगवंत दूर करणार. त्यांच्या संसार रूप सागरामध्ये त्यांना तारक कोण राहणार आहे? तर भगवंत राहणार आहेत. आणि भगवंत या ठिकाणी जे उपाधी रहित आहेत, म्हणजे ज्यांनी लग्न केलेलं नाहीये, जे संसारात अजून अडकलेले नाहीत, त्यांना ध्यान करण्याचा उपदेश करतात.
आणि जे परिवारासह म्हणजे जे संसारी आहेत त्यांना नामस्मरण करण्याचा मार्ग सांगत आहेत. अशा रीतीनं अशा भक्तांचा तारणहार हे भगवंत असतात. त्यांच्या सर्व चिंता भगवंत स्वतः स्वतः घेतात आणि त्या चिंताचं निराकरण करतात आणि त्यांच्या पाठीमागं सदोदित उभे राहतात. त्यामुळं भगवंत अर्जुनास श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात की तू हे धनंजया तू भक्ती मार्गाला लाग. भक्ती मार्ग का श्रेष्ठ आहे ते याच्यामुळं आपण त्याच्या अगोदरच्या भागात पाहिलेलं आहे की भगवंताला प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे भक्ती मार्ग जो सगुण मार्ग आहे तो, आणि जो निर्गुण मार्ग आहे तो म्हणजे कुंडलिनी जागृत करायची. कुंडलिनी जागृत करून सुषुम्ना नाडीतून प्राण आपला जो आहे तो मस्तकाच्या वाटे अंतराळात विलीन करायचा आणि अशा प्रकारे भगवंताशी एकरूप व्हायचं. पण हे सुद्धा लोक भगवंताशीच एकरूप होतात, मद्रूप होतात, पण त्या मार्गामध्ये त्रास भयंकर आहे. ऊन वारा पाऊस याचा त्रास असतो, जंगलातल्या प्राण्यांचा त्रास असतो. नंतर अशा लोकांना एकटं राहावं लागतं जंगलामध्ये. मग ते झाडांनाच मित्र बनवून त्यांच्याशी बोलावं लागतं. त्यामुळे भगवंत म्हणतात की एवढा त्रास करून घेण्याच्या ऐवजी तुम्ही सरळ जो पहिला मार्ग आहे, जो सगुण मार्ग आहे, सगुण भक्तीचा जो मार्ग आहे तो तुम्ही अवलंबा. तो सोपा मार्ग आहे. त्यासाठी भगवंत अर्जुनास उपदेश करताना म्हणतात की तू भक्ती मार्गाला लाग. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता आज आपण भाग नंबर 5 श्लोक नंबर 9चा श्लोकार्थ वाचून आपण सुरुवात करूया. धनंजया, जर तू आपले चित्त माझ्या स्वरूपी स्थिर करण्यास समर्थ होणार नाहीस तर अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा धर. आता बघा, भगवंताची भक्ती तर करायची आहे, पण बऱ्याच जणांना बरेचसे अडचणी असतात. कोणाचं वय जास्त असतं, बसू शकत नाही, वाचू शकत नाही, भगवंताचं नामस्मरण करण्याची शक्ती राहिलेली नसते. संसारी लोक आहेत, कितीतरी जणांना कितीतरी प्रकारच्या अडचणी असतात. तर ह्या प्रत्येक अडचणींवर भगवंतानी इथं उपाय सांगितलेला आहे. तुम्हाला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे ना, तर त्यासाठी भगवंतांनी मार्ग सुद्धा सांगितलेले आहेत. पहिला मार्ग काय सांगितलेला की चित्त आणि बुद्धी भगवंताशी एकरूप करायची, कर्मे आपले भगवंताला वाहायची, चित्त आणि बुद्धी भगवंताच्या स्वरूपी ठेवायची, कर्मे भगवंताला वाहायची. आता हे करत असताना काय अडचणी येतात बघा. त्या अडचणींसाठी भगवंतांनी काय मार्ग सांगितलेला, हा सगळा मार्ग, हा सगळा उपदेश भगवंत फक्त एकट्या अर्जुनास करत आहेत का? अर्जुनासच करत आहेत, पण यातून आपण श्रोत्यांनी, आपण भक्तांनी सुद्धा हे सगळं शिकायचं आहे. यातून आपण भक्ती मार्ग शिकणार आहोत. भक्ती कशी करायची, कशा पद्धतीने योग्य भक्ती होते, ते हे सर्वाची शिकवण या अध्याय नंबर 12 मध्ये आहे. तर आपण 104 पासून ओळ वाचायला सुरुवात करत आहोत. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचंबित न शकसी देवो, तरी गा ऐसे करी यया आठा पहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय, मग जे जे का निखिम देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल, जैसे शरत कालू गिरिगे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी, मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे,
हारपत आवसे नाहीची होय. अथवा जर मन व बुद्धी यासह तू आपले चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ नसशील तर असे कर की या 8 प्रहरांमध्ये एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव. आता बघा, भगवंत तुमच्या अडचणी लक्षात घेऊन त्यातल्या त्यात सोपा मार्ग सांगत आहेत. आता एखादा मनुष्य, एखादा संसारी मनुष्य समजा दिवसभर काम असतं, त्याला कामामध्ये टेन्शन्स असतात, लक्ष ठेवून काम करावं लागतं. मग अशा वेळेस मन आणि बुद्धी आपण भगवंताला अर्पण करून हे सगळं कर्म आपण करू शकत नाही. मग भगवंत काय म्हणतात की त्या 8 प्रहरांमध्ये, दिवसभरामध्ये एक क्षण तरी तू माझ्यासाठी देऊ शकतोस. एक क्षण फक्त, एक क्षण फक्त भगवंत मागत आहेत. एक क्षण फक्त तुझं मन आणि बुद्धी माझ्याकडे लाव. म्हणून आपण दिवसातून एकदा तरी भगवंताची पूजा करतो, आराधना करतो, प्रार्थना करतो. हे एवढ्यासाठीच की तेवढा वेळ तरी आपल्याला भगवंताची आठवण राहावी, भगवंताचं नामस्मरण घडावं, भगवंताची आराधना घडावी, भगवंताला 2 हात, तिसरं मस्तक आपल्याला वाहता यावं. यासाठी आपण दिवसातून एकदा तरी पूजा करतो. हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे. बघा, भगवंत काय म्हणतात, तर तुम्ही तरुण आहात, समजा तुम्हाला दिवसभर काम असतं, वेळ नाही मिळत. ठीक आहे, दिवसातून 8 प्रहरांमधून एक क्षण तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव. आपण नामस्मरण करतो म्हणजे काय करतो? डोळे मिटतो, हात जोडतो आणि भगवंताचं अखंड स्मरण करतो. त्याला म्हणतात नामस्मरण. म्हणजे काय? काही वेळ तरी आपण भगवंताच्या सानिध्यात राहावं, भगवंताला आठवावं, यासाठी ते नामस्मरण आहे. तर तेच इथं सांगितलेलं आहे की 8 प्रहरामधील एक क्षण तरी तो मन आणि बुद्धी यांना माझ्याकडे लाव. म्हणजे दिवसभर तुला काय जपमाळ घेऊन बस म्हणतोय का? नाही. दिवसभर तू देवासमोर बसून, देवघरासमोर बसून पूजा अर्चा करत बस असं म्हणतोय का? नाही. किंवा दिवसभर तू काय यज्ञ कर किंवा होम हवन कर, अशी पण काय भगवंताची इच्छा नाहीये. वेळ असेल तर अवश्य करावं. आपला जर वेळ असेल तर इकडे तिकडे लावण्यापेक्षा भगवंताच्या चरणी आपण आपला वेळ, आपलं मन, आपली बुद्धी, आपले शरीर समर्पण केलं तर काहीच हरकत नाही आहे. पण वेळ जर कमी असेल तर दिवसातून कमीत कमी एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. पुढे काय म्हणतात बघा, मग जितका वेळ तुझ्या मनाला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल तितका वेळपर्यंत त्याला विषयाची अरुची उत्पन्न होईल. बघा, भगवंताशी आपण एकरूप का व्हायचं, मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी का ठेवायची? तर जेवढा वेळ तुम्ही भगवंताच्या बरोबर असता, समागम सुखाचा अनुभव घेत असता, भगवंताच्या ठिकाणी तुमची मन आणि बुद्धी अर्पण करतात, तेवढा वेळ तरी तुम्ही विषयाच्या अरुची उत्पन्न होते. म्हणजे विषय सुखापासून तुम्ही दूर असता, विषय सुखाची आठवण सुद्धा येत नाही. त्यानं काय होतं बघा, मग ज्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या ठिकाणी तुझे चित्त गुंतेल तसतसे ते प्रपंचातून बाहेर निघेल. एकदम कोणी प्रपंच टाकू शकतो का? आज आपण ठरवलं उद्या प्रपंच टाकून दिला असं होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होतात. हे श्रीकृष्ण सुद्धा माहिती आहे. म्हणून श्रीकृष्णच अर्जुनास उपदेश करताना हा मार्ग सांगतायत की ठीक आहे, तुला वेळ नाहीये, काय हरकत नाही, दिवसातून एक क्षणभर तरी माझी आठवण काढशील, मन आणि बुद्धी माझ्याकडे लावशील, मग हळूहळू काय होईल की विषयाची अरुची तुझ्या मनात निर्माण होईल.
विषय सुखापासून तू हळूहळू दूर होत जाशील. आणि जसजसं तू विषय सुखापासून दूर होत जाशील तस तसे तुझे चित्त माझ्या ठिकाणी गुंतेल. आणि जसजसे तुझे चित्त माझ्या ठिकाणी गुंतेल तस तसे तू हळूहळू हळूहळू प्रपंचातून बाहेर निघशील. तर हे कसं? तर जसजसं शरद ऋतू येतो, उन्हाळा जसजसं येतो तस तसं नद्यांचे पाणी कमी होऊ लागते ना, तसंच हळूहळू हळूहळू आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी लावलं की विषयाची अरुची निर्माण होते आणि संसार सुखातून प्रपंचातून आपण हळूहळू बाहेर निघतो. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसे होते, त्याचप्रमाणे अर्जुना ते चित्त हळूहळू विषय भोगातून निघून माझ्या ठिकाणी लागतं व शेवटी मद्रूपच होऊन जाईल. जसं बघा, पौर्णिमेपासून चंद्र कलेकलेनं छोटा 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 होत जातो. चतुर्थीला फक्त कोर उरते, त्यानंतर अजून चंद्र छोटा होतो, अजून छोटा होतो आणि अमावस्येला पूर्ण चंद्र नाहीसा होतो. तसंच तू दिवसातून सुरुवातीला फक्त एक क्षण दे भगवंतासाठी. एक क्षण मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण कर, भगवंताची आठवण काढ. हळूहळू हळूहळू गोडी निर्माण होते. विषय सुखापासून आपण हळूहळू हळूहळू दूर होत जातो. हळूहळू संसार सुखापासून आपण दूर होत जातो. प्रपंचातून आपलं मन हळूहळू बाहेर निघत जातं. आणि एक दिवस जसं चंद्र पौर्णिमेपासून कमी कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसा होतो, तसं आपलं मन हळूहळू प्रपंचातून संपूर्णपणे निघून विषय सुखापासून आपण बाहेर निघतो आणि भगवंताशी मद्रूप होऊन जातो. किती सोपा मार्ग आहे बघा हा भक्ती मार्ग. भगवंताने अजून सोपा करून सांगितलेला आहे. त्यामुळे ते उगीच रानावनात जाऊन तपश्चर्या करणं, कुंडलिनी जागृत करणं, ऊन वारा पावसाचे थपडे घेणं, तिथं कोण बोलायला नाहीये, काय नाही, झाडांशी मैत्री करायची, हे सगळे अघोरी प्रकार करण्याची गरजच नाहीये. साधा सोपा हा मार्ग सगुण मार्ग आहे, सगुण भक्तीचा मार्ग आहे. हा करा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अगा अभ्यासू योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपिजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्राजळे केले एकी. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. अरे अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हाच, असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीही वस्तू नाही. बघा, आपण आपल्या घरात लहान मुलं असतात, खेळकर असतात, दिवसभर खेळत असतात, काय ना काहीतरी करत असतात. मग त्यांना आपण अभ्यासाची गोडी कशी लावतो किंवा भगवंताची गोडी कशी लावतो? तर त्याला म्हणतो की ये माझ्यापाशी बस पूजेला, नुसतं टाळ्या वाजव. सुरुवातीला काय म्हणतो? नुसतं टाळ्या वाजव. लहान मुलं असतात, आपण त्याला मांडीत घेऊन बसतो, ते टाळ्या वाजवत बसतं, देवाकडे बघत बसतं, दिव्याकडे बघत बसतं. त्याच्याकडून एवढं जरी झालं तरी बास झालं. मग जसजसं ते मूल मोठं मोठं होतं, ते आईकडे बघून, वडिलांच्याकडे बघून हळूहळू आरती म्हणायला शिकतं, हळूहळू मग पूजा करायला शिकतं, हळूहळू मग अभिषेक करायला शिकतं. तसंच भगवंत इथं सांगत आहेत की हळूहळू अभ्यासाच्या योगाने हळूहळू काय होईल? यालाच अभ्यास योग असं म्हणतात. भगवंत म्हणतात रोज रोज जी गोष्ट करतो त्याला म्हणतात अभ्यास. रोज एखादी गोष्ट आपण करत असतो त्याला म्हणतात अभ्यास. तर या अभ्यास योगाने काही प्राप्त होत नाही असं नाही, सगळं आपण प्राप्त करू शकतो. कोणतीही गोष्ट अशी नाही की जी प्राप्त होणार नाही. रोजच्या रोज जर आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला तर त्यात आपण पक्के होतो.
निष्णात होतो आणि यातून कुठली गोष्ट साध्य होणार नाही असं नाही, सगळ्या गोष्टी साध्य आपण करू शकतो. अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात, कोणी वाघ सर्प यांना देखील निर्वर करतात. तर बघा, सर्कशीमध्ये वाघ सिंह एवढे हिंस्र प्राण्यांना सुद्धा ते आपल्या इशाऱ्यावर सगळं करायला लावतात. वाघ असतो, त्याला उठ म्हणले की उठतो, बस म्हणले की बसतो, स्टूलवर 2 पाय ठेव म्हणले की ठेवतो. बरोबर, हे सगळे हिंस्र प्राणी आहेत, त्यांना सुद्धा अभ्यासाच्या योगाने हे सगळे लोक त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतात. किंवा अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात. आता बघा, ही ज्ञानेश्वरी, ही गीता फार हजारो वर्षापूर्वीची आहे. त्या इथं संदर्भ आलेला आहे की अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात. आपण म्हणतो विमानाचा शोध आत्ता आत्ता लागलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर अंतरिक्षात जायचा शोध लागला अंतराळ यानाच्या योगाने. त्याच्या हजारो वर्ष अगोदरची ही ज्ञानेश्वरी आहे. त्यात हा संदर्भ आलेला आहे की अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात. म्हणजे त्यावेळेस असे काही योगी होते, त्यावेळेस असे काही लोक होते की ते त्यांच्या अभ्यासाच्या बळावर अंतरिक्षात फिरायचे. त्याशिवाय तो उल्लेख आलाय का? म्हणजे आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे बघा. हे आपल्याच कडून ह्याचं ज्ञान घेऊन पाश्चिमात्य लोकांनी त्याचे पेटंट घेतले, त्याचे शोध लावले. खर तर ते आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. आपण म्हणतो तुकाराम महाराजांना घेण्यासाठी विमान आलं होतं, आपण म्हणतो ना, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना घेण्यासाठी भगवंतांनी विमान पाठवलं होतं. तर त्याचा संदर्भ इथं आलेला आहे की अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात, कोणी वाघ सर्प यांना देखील निर्वर करतात. विष सुद्धा पचनी पडते. काही लोक बघा, रोज थोडं 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 विष घेतात. हे करतात लोक बरं का, काही लोक करतात असतं. सुरुवातीला एकदम थोडं, एक कणभर विष घेतात, त्यानं काय होत नाही माणसाला. दुसऱ्या दिवशी अजून थोडीशी मात्रा वाढतात, तेवढं विष घेतात. असं थोडं 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 विष घ्यायला लागलं की ते विष सुद्धा पचनी पडायला लागतं, पचायला लागतं. आपली पचन संस्था ते विष पचवण्यासाठी तयार होते. म्हणजे काय? हा अभ्यासच ना. रोज रोज करणं म्हणजे काय? अभ्यासच आहे तो. अजून काय? समुद्रावरही पायवाट होते. अजून एक संदर्भ आलाय. आपण म्हणतो ना, पाण्यावर कोण चालू शकतं, तो संदर्भ आहे इथं. समुद्रावर सुद्धा पायवाट होते. अभ्यासानं तुम्ही पाण्यावर सुद्धा चालू शकता, समुद्रावर सुद्धा चालू शकता. हे आजचं नाही ज्ञान, हे हजारो वर्षापूर्वीच आहे. त्यावेळेस लागलेले शोध आहेत हे. पाण्यावरून सुद्धा लोक चालत होते त्यावेळेस. आणि कोणी कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदांसह हस्तगत करून वेदांसही हस्तगत करून घेतली आहे. फक्त अंतरिक्षात फिरत होते असं नाही त्यावेळेस लोक, किंवा पाण्यावर चालत होते असं नाही, तर या अभ्यासाच्या योगाने वेदांसही हस्तगत करून घेतले होते. वेद, जे 4 वेद आहेत त्यांना सुद्धा हस्तगत करून घेतले होते. एवढं या अभ्यासाला महत्व आहे. म्हणून अभ्यास केला असता कोणतीही वस्तू प्राप्त होणार नाही असे नाही. याकरिता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन मिळ. भगवंत अर्जुनास काय म्हणतात की सुरुवातीला थोडं, नंतर थोडं 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 असं वाढवत तू अभ्यासाच्या योगानं, म्हणजे रोजच्या रोज भगवंताचं नामस्मरण करून मन आणि बुद्धी भगवंताचं अर्पण करून तू मला येऊन मिळ, म्हणजे मद्रूप हो, असं भगवंत म्हणत आहेत. बघा किती सोपा भक्ती मार्ग आहे हा. काही करायचं नाही, आपली कर्म भगवंताला अर्पण करायची, मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ठेवून टाकायची. मग याचे फायदे काय होतात? तर आपली सगळी चिंता भगवंत करतो. जे हवंय नकोय ते सगळं भगवंत आपल्याला देतो. तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम भगवंतच करतो. तिथे त्याच्या भक्ताला असं एकटं सोडत नाही.
आणि समजा कुणाला वेळ नसेल, काय काम आहेत, हे आहेत, रोजचं काय तर गणगण आहे डोक्याच्या पाठीमागं, तर भगवंत काय म्हणतात, ठीक आहे, तू दिवसातून एक क्षण तरी मन आणि बुद्धी माझ्याकडे लाव. आणि मग हळूहळू हळूहळू तू तुझा अभ्यास जो रोजच्या रोज होत राहील. आणि मग हळूहळू तू विषय सुखापासून तुझी अरुची निर्माण होईल. मग तू हळूहळू प्रपंचातून बाहेर निघशील. आणि एकदा तू विषय भोगातून बाहेर निघाला तर मग हळूहळू हळूहळू येऊन तू मद्रूप होऊन जाशील. आता श्लोक नंबर 10, त्याचा श्लोकार्थ. अभ्यास करण्याचे देखील जर तुला सामर्थ्य नसेल तर माझ्या उद्देशाने कर्म कर. माझ्या उद्देशाने कर्म करीत राहा. माझ्या उद्देशाने कर्म केलीस तरी तुला मोक्ष प्राप्ती होईल. अजून सोपं केलं भगवंताने. एखादं म्हणलं की मला मला माझं चित्तच एक होत नाही, मन आणि बुद्धी भगवंताच्या प्रती लावणं शक्यच नाहीये. काही केलं तरी शक्य होत नाही. दिवसातून एकदा सुद्धा मला भगवंताची आठवण काढायला वेळच नाहीये. मग तर त्यासाठी भगवंताने म्हणले की तुम्ही ठीक आहे, तू जी काय तुझी कर्म कर, तू फार कामातला आहे ना, तुला फार काम आहे, ठीक आहे. तू जे काय काम करणार ना ती माझ्या उद्देशाने कर, बस झालं. माझ्या उद्देशाने जरी तू कामं केलीस तरी भरपूर झालं. तेवढं जरी केलं तरी तुला मोक्ष प्राप्ती होईल. आता ज्यावेळेस आपण भगवंताच्या उद्देशाने काम करणार ती चांगलीच करणार. कोणी वाईट कर्म करणार नाही, कोणी कुणाच्या बाबतीत वाईट मनामध्ये ठेवणार नाही. हे आपण कर्मयोगामध्ये पाहिलेलं आहे की कर्म कशी असतात, कशी करायची असतात. तर ज्यावेळेस आपण भगवंताला उद्देशून जर कर्म करणार असो तर आपल्या हातून वाईट कर्म होणारच नाहीत. आणि वाईट कर्म नाही झाली तरी सुद्धा तेवढ्यानं सुद्धा मोक्ष प्राप्ती होईल. का अभ्यासाही लागी कसूनही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भागी तैसाची अस. इंद्रिय न कोंडी भोगता न तोंडी, अभिमानू न सांडी स्वजातीचा. कुळ धर्मू चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. काय म्हणतात बघा भगवंत. भगवंत म्हणतात की तू मन आणि चित्त माझ्या ठिकाणी अर्पण कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. किंवा क्षणभर तरी तू तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लाव. रोजच्या रोज हे कर, ह्याचा अभ्यास कर. आणि हे करणं जर शक्य नसेल, हा अभ्यास जर तुला करणं शक्य नसेल तर, किंवा हा अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर माझ्या आचरणाचा जो क्रम असेल तो तसाच चालव. भगवंताच्या आचरणाचा जो कर्म आहे तो तसाच चालव, जो क्रम आहे तो. इंद्रियांना कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस, आणि आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नकोस. बघा, असं काय आहे का की भक्ती मार्ग करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वजातीचा अभिमान सोडावा लागतो? असं काय नाही आहे. उपभोग करावा लागतो, उपभोग कमी करावा लागतो, असं पण काही नाहीये. इंद्रियांना कोंडून ठेवावं लागतं, असं पण काही नाहीये. भगवंतानी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुझ्या अंगात शक्ती नसेल, तू अगदी जर्जर आहेस आणि अंतरुणात खिळून आहेस समजा, तर अशा वेळेस तुला अभ्यास करण्याची जर तुझ्यात शक्ती नसेल तर तुझा जो आचरणाचा क्रम आहे, रोजचा दिनक्रम जो आहे तो तसाच चालू देत.
जो दिवसाचा क्रम आहे, सकाळी समजा तू 6 वाजता उठतोस, काय सकाळचं आंघोळ वगैरे करतोस, शक्य असलं तुला तू देवासमोर जाऊन माझी पूजा अर्चा करतोस, नंतर जेवण करतोस, दुपारी वामकुक्षी, संध्याकाळी परत भगवंताचं स्मरण, नंतर संध्याकाळी जेवण करून झोपे. हा जो तुझा दिनक्रम आहे तो तसाच चालू दे, त्यात काही बदल करू नकोस. इंद्रियांना कोंडू नकोस. आता बघा, वयस्कर जे लोक असतात त्यांना कधी गोड खाऊ वाटतं, कधी अजून काही खाऊ वाटतं. मग आपण म्हणलं की तू भक्ती मार्गाला लागलेला आहेस आणि तुझं काय ह्या विषयांमध्ये तुझं मन अडकलेलं आहे, गोड खाऊ वाटतंय, खोटं काय, हा इंद्रिय चाळा कशाला पाहिजे तुला, जिभेचे चोचले कशाला पाहिजेत? तर तसं काही नाहीये. भगवंत काय म्हणतात, इंद्रिय कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस. जो तू उपभोग घेतोयस, पंखा पाहिजे तुला लाव, एसी पाहिजे लाव, अजून काय तुला थंडी वाजते पांघरून घे, अजून काय तुला बंगल्यात राहावं वाटतं, तुला जाऊन जंगलात राहायचं नाही, ठीक आहे बंगल्यात राहा. उपभोग जे उपभोगाच्या ज्या वस्तू आहेत, ते उपभोग ते सुद्धा कमी करू नकोस. स्वजातीचा अभिमान सुद्धा सोडू नकोस. आपले कुळधर्म कुळाचार यथाविधी कर. तुझे जे काही कुळधर्म आहेत, वर्षातून एकदा मी ज्योतिबाला जातो, जाऊन येत जा, काही हरकत नाहीये. जे कुळधर्म आहेत, कुळाचार जे आहेत, ते तसेच चालू देत. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर व करण्यास अयोग्य असतील ती करू नकोस. फक्त एवढं तर करशील तू की जे सत्कर्म आहे तेवढी कर, जे कुकर्म आहेत, वाईट कर्म आहे, जे करण्यास योग्य नाही आहेत ते करू नको. कमीत कमी कर्मयोग तरी तू सुधारशील ना, कारण ती कर्म आपल्याला भगवंताला अर्पण करायची आहेत, तर ती शुद्धच असायला हवीत, चांगली असायला हवीत. म्हणून तू योग्य असतील ती कर्म कर, योग्य नसतील ती करू नकोस. बस एवढंच कर. मग तू इंद्रियांना कोंडून ठेवू नकोस, उपभोग करून कमी करू नकोस, स्वजातीचा अभिमान सोडू नकोस. फक्त तू तुझी कर्मे जी आहेत ती मला अर्पण कर, चांगली कर्म कर, वाईट कर्म करू नकोस. याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे. हे सगळं करण्याची तुला मोकळीक आहे, सुखानं जगण्याची तुला मोकळीक आहे. असं काही नाही की तुला जंगलात जायचं आहे, नामस्मरण करत बसायचं आहे किंवा दिवस दिवस देवासमोर बसायचं आहे. असलं काही करण्याची आवश्यकता नाहीये. तुला सुखाने वागण्याची मोकळीक आहे. परंतु काया वाचा मने करून जे व्यापार होतील ते मी करतो असे म्हणू नकोस. हे सगळं तू कर, पण काया वाचा मनाने जे काही तू व्यापार करशील ते मी करतो असे म्हणू नकोस. म्हणजे अहंकार सोडून दे. आपण काय म्हणतो, हे मी केलं, ते मी केलं, मी नसतं असं ते झालंच नसतं, हा जो अभिमान असतो ना, हा जो अहंकार आहे तो सोडून दे. मग काय म्हणायचं, झालं भगवंताच्या कृपेने झालं सगळं. बघा, एखाद्या मुलाचं लग्न झालं, त्याचा वडील काय म्हणतो, झालं भगवंतानं तारून नेलं, भगवंताच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं, सगळं कार्य व्यवस्थित आटोपलं. ही भाषा हवी. मी करतो, मी लग्न केलं, मी माझ्या मुलाचं लग्न केलं, मी ती मुलगी बघितली, मी सगळं बँडबाजा बघितला, मी कार्यालय बघितलं, मी एवढा खर्च केला, मी सगळ्या पै पाहुण्यांना आमंत्रण दिलं. हा मी हा मी काढून टाकायचा. आणि काय झालं, भगवंताच्या कृपेने झालं, श्रीकृष्णाच्या कृपेने झालं, आमचं कार्य होतं ते झालं, असं म्हणायचं. असं इथं सांगितलेलं आहे. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे तो कर्माचा करता कोण व कर्म न करणारा कोण हे सर्व जाणतो. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे त्याला सगळं माहिती आहे. कोण काय करतं, कोण काय करत नाही, कोण कुठलं कर्म करतं, त्याचा कर्माचा करता कोण आहे, कर्म न करणारा कोण आहे, हे सगळं त्याला माहिती आहे. सगळ्यांवर त्याचं लक्ष आहे. त्यामुळे कर्म करताना चांगली कर्म करायची आणि ही कर्म मी केली असा अहंकार अजिबात मनात ठेवायचा नाही.
ते कर्म आपण भगवंताला अर्पण करायची. उणया पुरेयाचे काही, उरो नेदी आपुलिया ठाई, स्वजाती करुणी घेई, जीवित्व आपुले. माळिया जेऊते नेले, तेऊते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले, हो आवेगा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती, इथे ओझी नेधे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुभटा, उजू का आव्हाटा, रथू काही खटपटा, करी तू असे. आणि जे जे कर्म निपिजे, ते थोडे बहुन म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया सद्भावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी आयसी. काय म्हणतात बघा भगवंत. पहिलं काय म्हणणं आहे की जे जे कर्म करतोस ते मी करतो असं म्हणू नकोस. तुला सुखानं वागण्याची मोकळीक आहे. तू तुझ्या इंद्रियांना कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस, स्वजातीचा अभिमान सोडू नकोस. सगळे तुझे कुळाचार कुळधर्म सगळं कर. फक्त काय कर की सत्कर्म कर, अयोग्य कर्म करू नकोस. आणि जे कर्म तू करशील ते मी करतो असं म्हणू नकोस. कारण भगवंत जो या कर्माचा करता आहे त्याला सगळं माहिती आहे कोण काय करतं ते. अमुक कर्म कमी झाले व अमुक कर्म जास्त झाले याविषयी आपले मनात खेद बाळगू नकोस व आपले जीवित आपल्या स्वरूप रूपी करून घे. माझ्याकडून हे कर्म कमी झालं, हे कर्म जास्त झालं, माझ्याकडून पुण्य कमी झालं, मला भगवंताला किंवा दरवर्षी मला आषाढी यात्रेला जायचं होतं पण नाही जाणं झालं, वगैरे वगैरे. मनात खेद काय बाळगू नकोस, मनात खेद बाळगू नकोस. मग काय, व आपले जीवित आपल्या स्वरूप रूपी करून घे. आपलं जे जीवन आहे आपल्या स्वरूप रूपी करून घे. ज्याप्रमाणे माळी नेल तिकडे पाणी हे निवांतपणे जाते, त्याप्रमाणे मनातील कर्तृत्व भाव अभिमान टाकून द्यावा. बघा, आपण शेतामध्ये दार मोडतो, उसाला पाणी देतो, दार मोडतो. आपण काय करतो, एक पाट बंद करतो, दुसरा पाट खुला करतो. पाणी जे खुला केलेलं पाट आहे तिकडे जातं, जिकडे पाट बंद केलं तिकडे जात नाही. तसंच जसं पाणी आपण सांगल तिकडे, आपण त्याचा वाट करून दिली तिकडे जातं, तसंच मनातील कर्तृत्व अभिमान टाकून द्यावा. मनातला अभिमान टाकून द्यावा म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडत नाही. प्रवृत्ती निवृत्तीचे जे ओझे आहे, मी केलं जर म्हणत राहिला तर त्या प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडते. ते पडू नये म्हणून कर्तृत्व अभिमान टाकून द्यावा. बघा, काही लोक अतिशय कर्तृत्ववान असतात. काही पोलीस अधिकारी आपण पाहिलेले असतात की अतिशय कर्तृत्ववान. काही मिलिटरीत लोक आपण पाहतो अतिशय कर्तृत्ववान. किंवा काय आपल्या याच्यात सुद्धा एखादा व्यापार पुढे जातो, एखादा त्याच्या व्यवसायात पुढे जातो, कर्तृत्ववान आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे, कर्तृत्ववान असणं केव्हाही चांगलं, पण त्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू नये. असे काही लोक असतात की जे एखाद्या पोस्ट पर्यंत पोहोचले, जिल्हाधिकारी झाले, कलेक्टर झाले, की व्याख्यानं देत फिरतात. मी कसा अभ्यास केला, मी कसं केलं, मी किती गरीब होतो, माझ्या आई वडिलांची परिस्थिती कशी होती, त्यातून मी कसा पुढे आलो, मी कसा रात्रंदिवस अभ्यास केला, मी कसा दिव्याखाली अभ्यास केला, लाईट नव्हती तर मी कसा अभ्यास केला, परीक्षेला पैसे नव्हते तर मी कसे जमा केले. सगळं मी 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 करत अहंकार वाढत 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 जातो. म्हणजे मग त्या कर्तृत्वाचं संपून जातं, महत्व संपून जातं त्या कर्तृत्वाचं.
म्हणून भगवंत काय म्हणतात, ठीक आहे कर्तृत्व तुम्ही करा, पण कर्तृत्व अभिमान टाकून द्या. कर्तृत्वाचा जो अभिमान आहे तो टाकून द्या. म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडत नाही. म्हणजे काय, अमुक चांगले किंवा अमुक वाईट हा भेदच उरत नाही. एकदा आपण केलेली कर्म आपण भगवंताला अर्पण केली, कर्तृत्व आपण स्वतःकडे घेतलंच नाही, झालं भगवंताने करून घेतलं, त्यामुळे मी कलेक्टर झालो असं म्हटलं तर कर्तृत्व आपण शून्य होऊन जातो. मी केलं असं राहतच नाही, झालं भगवंताच्या इच्छेनं झालं म्हणायचं असं. तर त्यामुळं काय होतं की प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ओझं बुद्धीवर पडत नाही व चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड राहते. बघा, ज्या ज्यावेळेस तुम्ही म्हणणार झालं मुलाचं लग्न झालं, भगवंताच्या कृपेने झालं, मी झालो कलेक्टर झालो, भगवंताची इच्छा होती, भगवंताच्या कृपेमुळे मी झालो. म्हणजे काय, भगवंताची इच्छा, भगवंताची म्हणजे काय की त्याची चित्तवृत्ती कायम माझ्या ठिकाणी राहते, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अखंड राहते. बाकी अर्जुना, वाट सरळ आहे किंवा वाकडी याविषयी रथाला काही काळजी करायचे कारण आहे का? काहीच नाही आहे. वाट सरळ आहे वाकडी आहे हे रथाला काळजी करायचे कारण नसतं. रथ हा सारथी हाकत असतो. सारथ्याला माहिती आहे ना, डावीकडे वळायचं उजवीकडे वळायचं, रस्ता डावीकडे वळला की सारथी रथाला डावीकडे वळवतो. उजवीकडे वळायचं असेल, रस्ता उजवीकडे गेला असेल तर सारथी त्या रथाला उजवीकडे वळवतो. म्हणजे आपल्या जीवनाचा सारथी कोण आहे? तो भगवंत आहे. आपण फक्त कर्म करत जायचं. ठीक आहे, आपण फक्त कर्म करत जायचं, बाकी कर्माचा अभिमान आपण ठेवायचा नाही. रथाला जिकडे न्यावे तिकडे तो जातो. त्याप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर. तू जे काय कर्म करशील ते कमी आहे जास्त असं न म्हणता भगवंतास अर्पण कर, बस. त्याच्यापेक्षा दुसरं काय करू नको. अर्जुना, अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना धरशील, सर्व कर्म मला अर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू मदपदाला येशील. म्हणजे तुझं ज्यावेळेस आयुष्य संपेल, तुझ्या शरीरातून प्राण ज्यावेळेस निघून जाईल त्यावेळेस तू मद्रूप होशील, भगवंतास येऊन मिळशील, माझ्याकडे येशील. बघा, भगवंतानी भक्ती मार्ग अतिशय सोपा करून सांगितलेला आहे. ही सगुण भक्ती आहे. काय आहे की आपली कर्म भगवंतास अर्पण करायची आहे, चित्त आणि मन भगवंताच्या ठाई ठेवायचं आहे. समजा तुम्ही म्हणले की मला वेळ नाहीये, ठीक आहे, दिवसातून 8 प्रहरातून एक क्षण तुम्हाला निघणार नाही का? एक क्षण तुम्ही भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा, भगवंताची आठवण काढा. मग हळूहळू अभ्यासाने तुमचं मन आपोआप भगवंताच्या ठिकाणी बळानं जाईल. जसं भगवंताच्या ठिकाणी तुमचं मन जाईल तसं मनातून विषय निघत जाईल, संसार हळूहळू निघत जाईल, संसारातून तुम्ही निवृत्त होचाल आणि मग हळूहळू तुम्ही भगवंताच्या स्वरूपास जाताल. अजून काय सांगितलेलं आहे की जर समजा, आणि हे पण तुम्हाला अभ्यास सुद्धा करणं शक्य नाही, समजा रोजच्या रोज भगवंताची आठवण काढणं शक्य नाही, मग काय, तर तू जी कर्म करणार आहेस ना ती कर्म फक्त भगवंतास अर्पण कर. मग तू इंद्रिय निग्रह करू नकोस, तू जो काही उपभोग करतो तो कमी करू नकोस, स्वजातीचा अभिमान सोडू नको, कुळ धर्म सगळं विधी करतो आणि सुखाने वागण्यासाठी तुला मोकळीक आहे. फक्त काय की तू जे काय कर्म करतोस ते मी करतो असं म्हणू नकोस, बस. म्हणजे आपली कर्म आपण भगवंताला अर्पण करायची. मग
आणि काय मग तू जे काही चांगली वाईट कर्म, जी काही चांगली कर्म छोटी मोठी करशील ते त्याचा कर्तृत्व अभिमान टाकून द्यायचा. मी केलं असं म्हणायचं नाही. त्यामुळं काय होतं, प्रवृत्ती आणि निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडत नाही. आणि अशा रीतीने एकनिष्ठेने जर भगवंताला कर्म अर्पण केली तर शरीर त्यागानंतर आपण भगवंतास भगवंतास मद्रूप होतो असं इथं सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. भाग नंबर 5 इथंच संपत आहे. भाग नंबर 6 आपण उद्या बघूयात. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि आपण जे काही कर्म करतो त्याचा एकदा उजळणी घ्यायची. काय कुठली कर्म करतो आपण, चांगली करतो वाईट करतो, तर त्यातल्या त्यात आपण चांगली कर्म कशी करू शकू त्याचा विचार करायचा आहे आणि इथून पुढे चांगली कर्म करायची आहेत आणि चांगली कर्म भगवंतास अर्पण करायची आहे. त्याचा अभिमान बाळगायचा नाहीये. बोला कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.